शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंता का म्हणतात? बजरंगबली सूर्याला गिळायला गेले होते, इंद्रानं वज्र फेकलं, हनुवटीवर लागलं, हनुमंत नाव प्राप्त झालं. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आता हनुमंता आणि तुम्हा आलो रामदूता. आता हनुमंतराला अनेक नाव आहेत बघा, थोडा ट्रबल द्या बरं का. हनुमान म्हणतात, बजरंगबली म्हणतात, बरोबर आहे का नाही, मारुती पण म्हणतात. हनुमान का म्हणतात? जे मानाचं हनन करतात त्यांना हनुमान म्हणतात, बरं का. मारुतीला मारुती का म्हणतात? हे काय कोणत्या रामायणात नाही बघा, काही काही अर्थ युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून द्यावे लागतात बघा. हे काय कोणत्या रामायणातलं नाही, पण बुद्धिवादानं पटवून द्यायला गुरुवर यांनीच अर्थ काढलेला आहे बघा. मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात की बजरंगबलीच्या सोबतच्या मित्रांचे गावातले लग्न होत होते. मग अंजना माता म्हणल्या, अरे बजरंगबली तुझं कधी करतो? आई, पुढच्या उन्हाळ्यात, पुढच्या उन्हाळ्यात. असं म्हणून म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथंच अर्थ निघला मारुती. आता माझ्याकडे बघा बघा, माझ्याकडे बघल्याशिवाय तुम्हाला अर्थ कळणार नाही बघा. बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती उनका नाम मारुती. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आता दूता काय? दूत म्हणजे काय? दूध नाही बरं का. दूत म्हणजे आत्ताच्या भाषेत संदेशवाहक, इंग्रजी भाषेत मेसेज फॉरवर्ड करणे, बरोबर आहे का नाही. त्यावेळेस कोण करायचं मेसेज फॉरवर्ड? व्हॉट्सअप नव्हतं, त्यावेळेस बजरंगबली होते. सीतामातेचा संदेश रामापर्यंत, रामाचा संदेश सीतेपर्यंत, असं दूताचं काम केलं मारुतीरायांनी, म्हणून त्यांना रामदूता म्हणतात. रामाचा दूत रामदूत, देवाचा दूत देवदूत, यमाचा दूत यमदूत, राजाचा दूत राजदूत. ती गाडी नाही बरं का राजदूत. हे बघा, पूर्वी गाडी होती राजदूत, हिरोंडा, CD 100 सुजुकी, जावा कंपनीची गाडी होती. जावा नाही बरं का, तुम्ही बसलेल्या म्हणसाल जावा नाही, जावा. हे बघा, जावाला जावा का म्हणतात हे पण तुम्हाला सांगतो. जावा म्हणजे, जावा शब्दाचा अर्थ काय? जावा म्हणजे सख्या भावाच्या दोन बायका. मग त्यांना जावा का म्हणतात? दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, त्यांना म्हणतात जावा. तुम्ही घ्या आता हवा. विठ्ठल विठ्ठल. आता सासू कुणाला म्हणतात? जी दिवसभरातून सुनाच्या डोळ्याला एकदा तरी आणते टचकन हसू, तिचं नाव सासू. तुम्ही नका हसू. विठ्ठल विठ्ठल. ननंद कुणाला म्हणतात? ननंदबाईला नाराज करत नाही. ननंद कुणाला म्हणतात? जी आपल्या भाऊजाईला कधीच होऊ देत नाही आनंद, तिचं नाव तुम्हीच म्हणले. विठ्ठल विठ्ठल. शरण शरण जी हनुमंता, बर का, तुम्हा आलो रामदूता. बर का, राव पण शरण 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 शरण. अहो पण कशा करता शरण शरण? भक्तीच्या त्या वाटा काय, भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा काय, भक्तीच्या त्या वाटा काय, भक्तीच्या त्या वाटा काय, भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा काय, भक्तीच्या त्या वाटा. माझं नाव व्यासुभटा, माझं नाव व्यासुभटा काय, भक्तीच्या त्या वाटा काय, भक्तीच्या त्या वाटा, वाटा काय भक्तीच्या त्या वाटा. बघा, भक्तीच्या वाटाला आमचे आले सरपंच. या भक्तीच्या वाटण या. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल.
ते सरपंचाचा आज वाढदिवस आहे, बरोबर आहे का नाही? मग केक आणला का चेक आणला माझ्या करता? हे बघा, तुमच्या वाढदिवसाला जरी कापला असल केक, पण मला भेटला आता तुमच्याकडून चेक, कारण तुम्ही आहात नेक. म्हणून चांगली जमली महाराष्ट्रात शब्द फेक, म्हणून आज बनले महाराष्ट्राचे लेख. त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि माझं कीर्तन सोडत नाही ते, सहसा कीर्तन सुटायच्या वेळेला पण येतात. बरं का, आसर खेड्याला पण आले होते, त्यांच्या गावात पण 2 कीर्तन झाले आमच्या काकाजींच्या नियोजनामध्ये. आणि त्यांचं अभिष्ट चिंतने तुमच्याकडून देवाची देशाची साधू संतांची सेवा घडो अशी मी प्रार्थना करतो. आणि एकदा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. असे 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 मी तर म्हणतो की तुमच्या गावचे सरपंच, इथलचे सरपंच, सगळे सरपंच एकदा आमदार व्हावे, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपली रामायण तरी होईल, बरोबर आहे का नाही? कुचे साहेबाला एकदा मला सांगावं लागेल, विठ्ठल विठ्ठल बघा. म्हणून काही भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे बघा, भट्ट वेगळा आणि भट वेगळा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट म्हणजे ब्राह्मण, बर का? भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट बरगा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा. म्हणून सुभटा पदवी आतापर्यंत फक्त जगात दोघांनाच भेटली बघा. सुभटा पदवी आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी बजरंगबलीला बहाल केली आणि ज्ञानोबारांनी सुभटा पदवी महाभारतातल्या अर्जुनाला बहाल केली. योगाची या वाटा जे निघाले का सुभटा, तया दुःखाताची सेल वाटा भागा आला. म्हणून सुभटा पदवी जगात फक्त दोघांनाच भेटली, एक बजरंगबलीला आणि दुसरी अर्जुनाला सुभटा पदवी भेटली बघा. म्हणून या पदव्या फुकट भेटत नाहीत महाराज, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज, धर्मवीर म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज, पुण्य श्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दीदी मंगेशकर, अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ. या पदव्या फुकट भेटत नाही दादा हो, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा. म्हणून बर का, पुण्यश्लोक पदवी आतापर्यंत जगात फक्त 4च लोकांना भेटली बघा. कृतयुगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही नरराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनक राजाला भेटली आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना भेटली बघा, बरोबर का? म्हणून पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर, तसं छत्रपती म्हटलं की शिवाजी महाराज,